माथेरानमध्ये नैसर्गिक जलस्रोतावर डल्ला, वन्यप्राणी पाण्यापासून वंचित. सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कदम यांचा गंभीर आरोप. माथेरानमधून एक धक्कादायक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर बातमी समोर आली आहे. शहरातील पंचशील नगर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसराखाली असणाऱ्या बारमाही नैसर्गिक स्रोतावर अतिक्रमण करून पाणी चोरी केली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कदम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन देत तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली आहे. ब्रिटिश कालापासून अखंड वाहणारा हा नैसर्गिक जलस्रोत परिसरातील वन्यजीवांसाठी जीवनदायिनी मानला जातो आहे. विशेषतः उन्हाळ्यात बिबट्या, रानडुक्कर, भेकर आणि इतर वन्य प्राणी याच ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी येत असल्याने स्थानिक नागरिक सांगतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या जलस्रोतावर सिमेंटचे बांधकाम करून टाकी उभारण्यात आल्याचा आरोप होतो आहे. या टाक्यातून पाईप किंवा मोटारीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह कमी होत असून वन्यप्राणी पाण्यापासून वंचित राहत असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाबाहेर पडून नागरी वस्तीकडे वळत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी घाट रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा झाली होती. तर रानडुक्कर आणि भेकर यासारखे वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ वारंवार दिसत असल्याचा दावा नागरिक करत आहेत. आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आशाताई कदम यांनी केली आहे. इकोसेन्सिटिव्ह माथेरान इकोसेन्सिटिव्ह झोन आहे आणि इथे जंगलामध्ये काय कुठेच सिमेंट कंस्ट्रक्शन करण्यासाठी परवानगीच नाही आहे. पण एक पशुपक्ष्यांना जे पाणी म्हणजे जे नैसर्गिक जे आहे की ते पशुपक्ष्यांनाच वरून ते आलेलं आहे नैसर्गिक, आणि ते पशुपक्ष्यांसाठी पाणी पाहिजे. पण तिथे मानवी हक्क गाजून तिथे कंस्ट्रक्शन केलं आहे, टाक्या बांधल्यात आणि आपला पुरवठा चालू आहे. तर तो न व्हावं आणि वन्य प्राण्यांना आणि पशूंना पक्ष्यांना सगळ्यांना पाणी मिळावं हेच आमचं हे आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना वन विभाग आणि माथेरान अधीक्षक साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आम्ही रिसर्च जर परवानगी मिळालेली असेल तर त्याची प्रत मिळावी, आणि नसेल परवानगी दिलेली कोणी तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे. नाही, आम्हाला ते काय माहीत नाही. ते शासनाने त्याचा हे शोध घ्यावा, वन विभागाने त्याचा शोध घ्यावा की कोणी केलं आणि कोणी नाही. पर्यावरणाला नुकसान म्हणजे पर्यावरणच त्याच्यात ढासळत आहे. पशुपक्षी मरत आहेत. पशुपक्षी आता एवढी गरमी होते, अजून पावसाचा काहीच पत्ता ठिकाणा नाही आहे. आणि मग एवढ्या मुक्या जनावरांना पाणी कुठून मिळणार? कोणी पाजायला इथे रिकामा नाही. तर ते जनरल नॅचरल जे आहे त्यातूनच ते पाणी पितात आणि त्यांचं ते बंद केलं आहे. त्याच्यावर त्यांचा हक्क मारला गेला आहे. कायद्याप्रमाणे जे वन विभागाकडनं जी आहे कारवाई, कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे. या प्रकरणावर वनविभाग आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. मात्र वन्यजीवांच्या अस्तित्वाशी संबंधित या गंभीर विषयांकडे प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावे अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि माथेरानकरांकडून केली जाते आहे. आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.